विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे आणि या मतदानाला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो। जी आकडेवारी समोर येताना दिसते ती अर्थातच लोकसभेनंतर ही निवडणूक पार पडते, त्यामुळे मतदानाची आकडेवारी सुद्धा मोठी पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यातलं जर बोलायचं झाल्यास तर पुणे जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 54% इतकी मतदानाची आकडेवारी होती। ती साधारणतः 60%पेक्षाही जास्त जाण्याची शक्यता आहे। आणि या पुणे आणि एकूण पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख लढती आहेत त्यामध्ये सर्वात लक्ष असणारी, सर्वात चुरशीची असणारी अर्थात बारामतीची लढाई, आणि या लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। ज्या बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट लढाई आहे, अर्थात पवार विरुद्ध पवार जे लोकसभेमध्ये घडलं होतं ते पुन्हा एकदा विधानसभेमध्ये त्याची पुनरावृत्ती होताना दिसते। त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख लढती जर बघायच्या झाल्यास त्यामध्ये हसन मुश्रीफांची कागलमध्ये, ज्यामध्ये समरजित घाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ, दुसरीकडे कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची त्या ठिकाणी लढाई आहे, ज्या ठिकाणी दुसरी जी काही अर्थात लढाई म्हणता येईल जी शंभूराज देसाई जी पाटणमध्ये जे या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यासोबतच जयंत पाटील जे इस्लामपूरमध्ये त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी चुरशीची अशी लढत म्हणता येईल। या प्रमुख लढती या पश्चिम महाराष्ट्रातल्या आहेत आणि नेमकं या पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय होईल, त्यासोबतच बारामतीमध्ये नेमकं काय होईल ज्याची उत्सुकता सर्वांनाच आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत बारामतीतले काही स्थानिक पत्रकार आहेत ज्यांच्याशी मी या सगळ्या लढतींसंदर्भात चर्चा करणार आहे। त्यांचं नेमकं काय विश्लेषण आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मला सुरुवात करायची की पुणे जिल्ह्यातली जी लढाई अर्थात बारामतीची, तुम्ही बारामतीमध्ये काम करता, बारामतीमध्ये लोकांमध्ये जातात, फिरतायत। बारामतीमध्ये जी काही मतदानाची आकडेवारी आतापर्यंत आलेली ती साधारणतः 63% 5 वाजेपर्यंत आहे, ती 70च्याही पुढे जाण्याची शक्यता आहे, म्हणजे टक्केवारी कुठेतरी वाढताना दिसते। काय नेमकं तुमचं विश्लेषण काय आहे? गेल्या काही महिनाभरापासून प्रचार आरोप प्रत्यारोप होताना दिसत होते, तुमचं नेमकं काय विश्लेषण? नाही, ही मतदानाची जी टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसते तर याच्या मागे निश्चित महायुतीचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेलं सूक्ष्म नियोजन यामुळे ही आपल्याला आकडेवारी वाढताना दिसते। लोकसभेवेळेचा इम्पॅक्ट यावेळी राहिलेला दिसत नाही आहे, तो अंडर करंट आपण जो म्हणत होतो तो यावेळी कुठंतरी मिस झालेला दिसून आला प्रचारातही आणि आजच्या मतदानाच्या दिवशी। त्याच्यामुळं मला असं वाटतं की आणखी 2 तास बारामतीत काय बूथवर मतदान चालेल आणि मतदानाची टक्केवारी 70च्या पुढं जाईल। हे केवळ यांनी केलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळेच हे शक्य आहे। याच बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना जवळपास 48,000चं लीड होतं, ज्यामुळे कुठेतरी अजित पवारांना एक धास्ती होती की बारामतीकर माझ्यासोबत राहतील की नाही। मात्र एकूण चित्र बघता तुम्हाला काय वाटतं की पुन्हा एकदा तसं काही होईल? लोकसभेमध्ये जे घडलं ते विधानसभेत घडू शकतं किंवा काय नेमकं चित्र असेल? लोकसभेमध्ये झालेल्या ज्या चुका होत्या अजित पवारांकडून लोकसभेमध्ये झालेल्या ज्या चुका आहेत त्या चुका टाळण्याचा सुरुवातीपासून अजितदादांनी प्रयत्न केला, अगदी सूक्ष्म पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं। मात्र तरी देखील शरद पवार जे युगेंद्र पवार यांच्या बाजूने अजितदादांनी पूर्ण ताकद एकवटली, पूर्ण ज्या झालेल्या चुका आहेत, ज्या पदाधिकाऱ्यांवरती रोष होता स्थानिक पदाधिकाऱ्यांवरती ते त्यांनी जनतेसमोर बोलून दाखवला आणि स्वतः ते गाव टू गाव वाड्या वस्त्यांवरती फिरले, लोकांशी संवाद साधला। त्याचा एक फायदा त्यांना कदाचित ह्या निवडणुकीमध्ये मिळू शकेल, कारण परवा जी सभा झाली त्यांना मिळालेला प्रतिसाद जोरदार होता। मात्र दुसरी बाजू एक महत्त्वाची आहे की युगेंद्र पवार यांच्या पाठीशी जे शरद पवार आहेत ही ताकद मात्र त्यांना टेन्शन देणारी आहे। तरी देखील त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या भाजप नेत्यांनी शरद पवारांवरती केलेली टीका किंवा अजितदादांकडून अप्रत्यक्षरित्या साहेबांवरती सुद्धा टीका झालेली होती, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला। ह्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी फ्रेंडली ज्या पद्धतीनं निवडणूक असते, म्हणजे साहेबांवरती पूर्ण सुरुवातीपासून त्यांचा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला, पदाधिकाऱ्यांना सुद्धा तशा सूचना त्यांनी दिलेल्या होत्या, त्याचा फायदा त्यांना होईल असा अपेक्षा। लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा जी लोक बरेचसे म्हणत होते तेच त्यांनी प्रत्येक सभेमध्ये शेवटपर्यंत अगदी कालपर्यंत सांगण्याचा त्यांच्या अजितदादांच्या मिसेस सुनेत्राताई पवार असतील, खासदार सुनेत्राताई पवार असतील, जय पवार पार्थ पवार असतील किंवा पदाधिकारी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। दुसरी गोष्ट म्हणजे तसं युगेंद्र पवार यांच्या दृष्टीने एक दुसरी जमेची बाजू आहे की स्वतः प्रतिभा पवार ज्या मतदारांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी सुद्धा सुप्रिया सुळे
बारामती शहरातील बऱ्याच व्यापाऱ्यांची व्यावसायिकांची भेट घेत होत्या. त्यामुळं त्या दृष्टीनं तसं बघायला गेलं तर ही निवडणूक अतिशय चुरशीची जरी असली तरी मात्र सध्याची जे चित्र दिसतं एकंदरीत बारामतीतलं आत्ताच्या स्थितीला अजितदादांचं पारडं जड दिसतंय. मात्र जे लीड जे आहे त्या लीडबद्दल मात्र आत्ताच सांगणं तेवढं म्हणजे सांगता येणार नाही. लीड थोडंसं कमी होईल असं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.